गुड मॉर्निंग. आज आपण या लेक्चरमध्ये एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगचा चौथा युनिट वर्किंग आउट ऑफ क्वांटिटीज ऑफ स्टील फॉर आरसीसी वर्क शिकणार आहोत. तर आता वर्किंग आउट ऑफ क्वांटिटीज ऑफ अ स्टील फॉर आरसीसी वर्क म्हणजे काय? तर आपण जेव्हा बांधकाम करतो त्यावेळी जे स्ट्रक्चरल मेंबर असतात जसं बीम, स्लॅब, कॉलम, यामध्ये आपण कॉन्क्रीट सोबत आपण रेनफोर्समेंट सुद्धा प्रोव्हाइड करतो. मग ती रेनफोर्समेंट आपण का देतो? कारण जेव्हा आपण फ्रेम स्ट्रक्चर बांधतो त्यावेळी आपल्या स्ट्रक्चरचा जो लोड आहे ते आपलं बीम, कॉलम आणि स्लॅबवर असतो. म्हणून जे आपले स्ट्रक्चरल मेंबर्स आहेत जसं बीम, स्लॅब आणि कॉलम झालं, यामध्ये आपण कॉन्क्रिटिंग सोबत स्टील प्रोव्हाइड करतो. कारण जे कॉन्क्रिटिंग आहे ते कॉम्प्रेशन मध्ये स्ट्रॉंग असतो पण टेन्शन मध्ये वीक राहतो. मग टेन्शनला रेजिस्ट करण्यासाठी आपण या स्ट्रक्चरल मेंबर्स मध्ये रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करतो. रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करतो म्हणजे काय? आपण त्यामध्ये स्टील बार प्रोव्हाइड करतो जेणेकरून त्या मेंबरवर येणारं कॉम्प्रेशन तो कॉन्क्रीट घेईल आणि टेन्शन तो तुमचा रेनफोर्समेंट घेईल. बरोबर. मग असंच रेनफोर्समेंट आपण कॉलम मध्ये सुद्धा आणि स्लॅब मध्ये सुद्धा देतो. मग पूर्ण बांधकामात तुम्हाला किती स्टील लागलं याची क्वांटिटीज काढणं हे आपण या युनिट मध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. मग आरसीसी याचा फुल फॉर्म तुम्हाला माहितीच असेल. याचा फुल फॉर्म म्हणजेच रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. म्हणजेच काय? सिमेंट कॉन्क्रीट सोबत रेनफोर्समेंट सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. मग अशा कामांना आपण याची क्वांटिटीज कशी काढतो हे आपण या युनिट मध्ये शिकणार आहोत. की आपल्या पूर्ण स्ट्रक्चर मध्ये, आपल्या पूर्ण बांधकामात आपल्याला किती क्विंटल स्टील लागला आहे याची क्वांटिटी काढणं हे आपण या युनिट मध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. प्रबलित सिमेंट कॉन्क्रीटचे काम म्हणजेच रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीटचे काम साधारणपणे आपण दोन आयटम अंतर्गत केले जातात. म्हणजे तुमचं जे रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीटचं जे काम आहे याला आपण दोन आयटम्स मध्ये डिवाइड करतो. पहिला आयटम सेंटरिंग, शटरिंग जे आपण क्युबिक मीटर मध्ये काढतो आणि दुसरं आयटम तुमचं स्टील रेनफोर्समेंट ज्यामध्ये बेंडिंग ऑफ स्टील, बाइंडिंग हे सर्व गोष्टी येतात, त्याला आपण क्विंटल मध्ये काढतो. तर अशा दोन प्रकारे आपण आरसीसी वर्कला आपण दोन आयटम्स मध्ये डिवाइड करतो. बघा, रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीटचे काम साधारणपणे दोन आयटम अंतर्गत केले जाते. सेंटरिंग आणि शटरिंग क्युबिक मीटर मधील एका वस्तूखाली घेतले जाते आणि स्टीलचे मजबूतीकरण म्हणजेच स्टील रेनफोर्समेंट जे आपण कॉन्क्रिटिंग सोबत बार्स जे प्रोव्हाइड करतो, बार्सला प्रोव्हाइड करणं म्हणजे आपण स्टील रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करत आहे ते, आणि त्याचे वाकणे याला आपण क्विंटल मध्ये स्वतंत्र वस्तूखाली घेतो. ठीक आहे. मग स्टीलचे प्रमाण कमी असल्याने कॉन्क्रीटच्या परिमाणातून स्टीलसाठी कोणतेही कपात केले जात नाही. ओव्हरऑल जर बांधकाम आपण बघितलं तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये तुमचं जी स्टीलची क्वांटिटी आहे ते फार कमी असते. म्हणून आपण त्यासाठी कुठल्याही प्रकारची डिडक्शन म्हणजे आपण कपात करत नाही. वाकणे वायर स्वतंत्रपणे घेतले जात नाही परंतु आरसीसी कामांच्या आयटम मध्ये समाविष्ट केले जाते. आणि बेंडिंग ऑफ वायर या आयटमला आपण स्वतंत्रपणे घेत नाही, याला आपण आरसीसी वर्क याच्या खाली अंतर्गतच घेतो. म्हणजे जेव्हा आपण डिटेल्ड एस्टिमेट काढतो त्यावेळी आरसीसी वर्क त्याच्या खाली आपण दोन आयटम्स घेतो. पहिला सेंटरिंग आणि शटरिंग जो क्युबिक मीटर मध्ये घेतो आणि दुसरा क्वांटिटी ऑफ स्टील. ठीक आहे. सेंटरिंग आणि शटरिंग स्वतंत्र चौरस मीटर अंतर्गत घेतले जाते म्हणजेच क्युबिक मीटर मध्ये, आणि चौरस मीटर म्हणजे स्क्वेअर मीटर मध्ये, आणि स्टीलचे वाकणे आणि बाइंडिंग ऑफ स्टील क्विंटल मध्ये स्वतंत्रपणे घेतले जाते. स्टीलची मजबूतीकरण वास्तविक आवश्यकतेनुसार मोजली जाते ज्यामध्ये ओव्हरलॅप, हुक, क्रॅंक इत्यादीचा समावेश असतो. जे तुमचं स्टील आहे, जे तुम्ही स्टील रेनफोर्समेंट देता, तर
जेव्हा आपण बार्स प्रोव्हाइड करतो त्यावेळी आपण बार्सला हुक प्रोव्हाइड करतो, म्हणजे शेवटून आपण बार्सला असं बेंड करतो, ओव्हरलॅप देतो, किंवा क्रँक म्हणजे आपण बार्सला बेंड करतो. क्रँक करणं म्हणजे बार्सला बेंड करणं. मग जेव्हा आपण स्टील रेन्फोर्समेंट काढतो, जेव्हा आपण स्टीलची क्वांटिटी काढतो, त्यावेळी आपल्याला या सर्व गोष्टी मोजाव्या लागतात. कुठलं हुकची लेंथ मोजावी लागते, क्रँकची लेंथ मोजावी लागते, किती पार्ट तुमचा ओव्हरलॅप झाला आहे त्याचं मोजावं लागतं. ठीक आहे, म्हणजे क्वांटिटी काढताना या सर्व गोष्टींचा आपल्याला लक्ष द्यावा लागतो आणि तपशीलवार रेखांकनामधून निश्चित केले जाते. आणि या सर्व आपण कशावरून काढतो, जे आपल्याकडे डिटेल्ड ड्रॉइंग आहे त्यावरनं आपल्याला माहिती पडते की किती हुक्स दिलेल्या आहेत किंवा कितीने तुमचा बार बेंड केला आहे, हे सर्व आपल्याला ड्रॉइंग्स वरनं कळतं. ठीक आहे. तपशीलवार रेखांकने उपलब्ध नसल्यास, जर आपल्याकडे डिटेल्ड ड्रॉइंग दिलेली नसेल, तर स्टील रेन्फोर्समेंट अंदाजे ठोस टक्केवारीच्या आधारे मोजले जाऊ शकते. जेव्हा आपण स्टील रेन्फोर्समेंटची क्वांटिटी काढतो त्यावेळी आपल्याला हुक किती पार्ट तुमचा ओव्हरलॅप झालेला आहे किंवा क्रँक कितीने तुमचा बार बेंड झाला आहे, या सर्व गोष्टींचा मोजमाप करतो आपण आणि मग त्याची क्वांटिटी काढतो. या सर्व गोष्टींचा मोजमाप आपण डिटेल्ड ड्रॉइंग वरून करतो. पण जर आपल्याकडे डिटेल्ड ड्रॉइंग नसली तर त्यावेळी आपण काही पर्सेंटेज मध्ये घेऊन त्याची मोजणी करतो. मग ते पर्सेंटेज कसं? स्टीलची घनता प्रति घन मीटर 78.5 क्विंटल किंवा 7.85 ग्राम प्रति घन मीटर म्हणून घेतली जाऊ शकते. म्हणजेच काय, तुमच्या स्टीलची डेन्सिटी, घनता म्हणजे काय, डेन्सिटी. तर तुमच्या स्टीलची डेन्सिटी किती असते? 78.5 क्विंटल इतकी डेन्सिटी असते किंवा 7.85 ग्राम पर क्युबिक मीटर इतकी तुमच्या स्टीलची डेन्सिटी असते. हे नेहमी माहिती असायला पाहिजे की तुमच्या स्टीलची जर तुम्हाला कोणी डेन्सिटी विचारली की बाबा रे स्टीलची डेन्सिटी सांगा, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की स्टीलची डेन्सिटी किती आहे? 78.5 क्विंटल. ओके. मग स्टील रेन्फोर्समेंट टक्केवारीची संरचनेच्या डिझाईनवर अवलंबून असते. मग जर तपशीलवार डिझाईन तुमच्याकडे नाही आहे, म्हणजे डिटेल ड्रॉइंग जर तुमच्याकडे दिलेली नसेल, तर कशा प्रकारे घ्यायचं? लिंटेल तर स्टील कॉन्क्रीटची टक्केवारी खाली दिल्याप्रमाणे घेतली जाईल. लिंटेल आणि स्लॅब साठी 0.7% ते 1% पर्यंत आपण घेतो. बीम साठी 1.0% टू 2%, स्तंभ म्हणजेच तुमचं कॉलम यासाठी 1 to 5% आणि फाउंडेशन मध्ये किंवा फुटिंग मध्ये 0.5 ते 0.8% पर्यंत आपण स्टील रेन्फोर्समेंट घेतो. ठीक आहे. 0.7% टू 1.1% ऑफ स्टील डेन्सिटी. ठीक आहे. मग जर आपल्याकडे डिटेल ड्रॉइंग नसली तर आपण या प्रकारे स्टील रेन्फोर्समेंटची आपण क्वांटिटी काढतो. ठीक आहे. मग जर स्टील रेन्फोर्समेंट दिली असेल तर मग आपण कसं काढतो? विविध हुक साठी, ओव्हरलॅप साठी किंवा क्रँक साठी ते आपण पुढे बघू. ठीक आहे. त्याआधी जी एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे ती म्हणजे बार बेंडिंग वेळापत्रक, म्हणजेच बार बेंडिंग स्केड्यूल, ज्याला आपण BBS असं म्हणतो. जेव्हा पण आपण एखाद्या बांधकामात स्टीलची क्वांटिटी काढतो त्यावेळी आपल्याला बार बेंडिंग स्केड्यूल बनवावा लागतो. आता बार बेंडिंग स्केड्यूल म्हणजे काय, तर जेव्हा आपण एखादं बांधकाम करतो, बरोबर, आपल्याला किती क्वांटिटी स्टील लागणार आहे आपण आधीच आणून ठेवतो. आपल्याला आधीच आपण अंदाजपत्रकात काढतो आणि आपण स्टील आणतो. ठीक आहे. मग जेव्हा आपल्याकडे जे मजदूर असतात ते आपल्या बार्सला बेंड करतात, त्यांना सांगावं लागतं की असे हुक द्यायचे आहे किंवा इतका अँगलनी तुम्हाला बार बेंड करायचा आहे. ह्या सर्व गोष्टी त्या मजदूरांना समजायसाठी आपल्याला बार बेंडिंग स्केड्यूल बनवावा लागतो. ठीक आहे. कारण त्यांना सोपं पडावं की बारला कसं बेंड करायचं आहे, म्हणून आपल्याला BBS बनवावा लागतो.
ठीक आहे. आणि नेहमी प्रत्येक वेळी आपल्याला बीबीएस स्टील रेन्फोर्समेंटसाठी बनवावा लागतो. ठीक आहे. मग आता बीबीएस म्हणजे काय? बार बेंडिंग वेळापत्रक एक सारणी स्वरूपात मजबूतीकरण बारची यादी आहे, ज्यामध्ये बारचे तपशील, रेखाटनांसह वाकण्याचे आकार, प्रत्येकाची लांबी, एकूण लांबी आणि एकूण वजन दिले जातात. मग बार बेंडिंग स्केड्यूल म्हणजे बीबीएस मध्ये काय असते की तुमच्या स्टील रेन्फोर्समेंटची यादी असते. म्हणजेच काय, त्याच्या वाकण्याचे प्रकार, कुठल्या प्रकारे ते वाकला आहे, किती अँगलनी ते वाकला आहे, त्याची लांबी किती आहे, एकूण लांबी, या सर्व गोष्टी आपण बार बेंडिंग स्केड्यूल मध्ये दाखवतो. ठीक आहे. सामान्यतः प्रत्येक प्रकारच्या आरसीसी कार्यासाठी बारचे वेळापत्रक सहसा तयार केले जातात. ठीक आहे. कुठलंही आरसीसीचं काम असो, आपल्याला नेहमी बीबीएस स्केड्यूल बनवावा लागतो. बीबीएसच्या मदतीने वेगवेगळ्या आकारांची आणि लांबीच्या बारांची आवश्यकता ओळखली जाऊ शकते आणि बांधकामाच्या वेळी व्यवस्था आणि वाकली जाऊ शकते त्याबद्दल माहिती देते. मग आता बीबीएस कशासाठी करावा लागतो आपल्याला? आकार आणि बारचा प्रकार, कुठल्या प्रकारे आपल्याला बारला बेंड करायचं आहे आणि किती mm चा तुमचा बार आहे हे आपल्याला बीबीएस वरनं माहिती पडतं. जर असेल तर स्केचसह वाकण्याचे आकार, म्हणजेच काय, स्केच पण बनवायचं आणि दाखवायचं की या प्रकारे ते असलं पाहिजे. प्रत्येक संचाच्या सेटची संख्या किंवा बारची संख्या माहिती पडते की किती बार आपल्याला लागणार आहेत. प्रत्येक मीटरची लांबी आणि कार्यरत मीटरची एकूण लांबी म्हणजेच टोटल लेंथ. वजन प्रति युनिट लांबी आणि एकूण वजन, त्याची लांबी, त्याचं वजन, हे सर्व आपल्याला बीबीएस मधनं माहिती पडते. ठीक आहे. सोपं होण्यासाठी आपण बीबीएस बनवतो. म्हणजे जे आपल्याकडे मजूर असतात, जे आपले बार्स, तुम्ही कधी कन्स्ट्रक्शन होताना बघितलं असेल की जे मजूर आहेत ते साईटवर जाऊन बार्सला तोडतात, त्याचे तुकडे करतात, मग त्याला बेंड करतात, बरोबर, स्टिरप्स तयार करतात. ठीक आहे. मग त्या लोकांना सोपी होण्यासाठी आपण बार बेंडिंग स्केड्यूल बनवतो. म्हणजेच काय, त्यांना आकृती पाहून माहिती पडते की याला कसं कसं करायचं आहे. ठीक आहे. मग आता बीबीएस चे फायदे. मग आता बीबीएस म्हणजे समजलं की बीबीएस म्हणजे असा स्केड्यूल ज्याला बघून आपल्याला बारची एकूण लांबी, किती बार आपल्याला लागणार आहे, त्याचं एकूण वजन आणि कसा आकार द्यायचा आहे, या सर्व गोष्टी आपल्याला बीबीएस वरनं माहिती पडतात. ठीक आहे. मग आहे त्याचे फायदे, ऍडव्हान्टेजेस ऑफ बीबीएस. बघा, बीबीएसच्या मदतीने साईटवर कामाची वेगवान अंमलबजावणी होते, यामुळे बांधकाम खर्च आणि वेळ कमी होतो. ठीक आहे. जर आपण एकदा बीबीएस बनवून ठेवला तर आधीच आपल्याला माहिती पडतं की किती बार किती लेंथ मध्ये कापायचे आहे, त्याला अँगल किती द्यायचा आहे, हुक्स कसे द्यायचे आहे, या सर्व गोष्टी आपल्याला त्यावरून माहिती पडतं, म्हणून आपलं वेळ वाचतो. ठीक आहे. दुसरा, बीबीएस कटिंग मधील मजबूतीकरणातील कचरा कमी करते. मग बीबीएस साईटवरील गुणवत्ता नियंत्रण सुधारण्यात मदत करते. ठीक आहे. हे साईटवरील स्टॉक व्यवस्थापनात मदत करते की किती आपल्याला माहिती पडलं की किती क्विंटल स्टील आपल्याला लागणार आहे, मग तितकंच क्विंटल स्टील आपण बोलवणार. म्हणजे एक्स्ट्रा बोलण्याची गरज नाही, कचरा जास्त होणार नाही. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला बीबीएस करावा लागतो. हे मजबूतीकरणाचे ऑडिट करण्यास मदत करते आणि चोरीबद्दल तपासणी प्रदान करते. आता आपल्याला माहिती आहे की आपण किती क्विंटल स्टील आला, एकदा जर कधी चोरी झाली तर आपल्याला लगेचच माहिती पडणार की आपलं स्टील चोरीला गेलं आहे. ठीक आहे. हे बांधकाम कामांची बिले जलद तयार करण्यास मदत करते आणि हे स्टीलच्या प्रमाणात अंदाज लावण्यास मदत करते. ठीक आहे. तर बीबीएस बनवण्याचे खूप सारे फायदे आहेत की आपल्याला आधीच माहिती पडतंय की आपल्या बांधकामाला किती क्विंटल स्टील लागणार आहे, कुठल्या प्रकारे त्याला बेंड करायचं आहे, किती आकारात, किती लेंथ मध्ये त्याला कापायचं आहे, या सर्व गोष्टी आपल्याला बीबीएस वरनच आधीच माहिती पडते, म्हणून आपला वेळ वाचतो. ठीक आहे. म्हणून आपल्याला बीबीएस आधीच आपण तयार करून ठेवतो. बीबीएस म्हणजे काय, तर बार बेंडिंग स्केड्यूल. तुमच्या बारला कशा प्रकारे बेंड करायचं आहे, किती लेंथचं ठेवायचं आहे, तुमचा बीम किती लेंथचा आहे, मग तुम्हाला बार किती लेंथचा लागेल, या सर्व गोष्टी. ठीक आहे. मग आहे बार बेंडिंगचे वेळापत्रक कसे तयार करायचे. आता आपण म्हटलं की बार बेंडिंग वेळापत्रक तयार करायचं आहे, पण ते कसा तयार करायचा. बघा, बीबीएस मध्ये खालील तपशील आवश्यक आहे.
कुठले बारचे वर्णन, आकार आणि वाकणे परिणाम, सामान्य प्रकाराच्या बारची संख्या, त्याचं संख्या, कुठल्या आकारात आणि किती अँगल मध्ये ते वाकवायचं आहे, बारची लांबी किती पाहिजे, मग त्याची एकूण लांबी, बारची लांबी आणि एकूण लांबी म्हणजे काय की त्याचे हुक्स सोबतची लांबी, मग त्याचा बार, व्यासाचा बार म्हणजे डायमीटर ऑफ अ बार, किती डायमीटरचा बार लागत आहे, 12, 16, 22, 20, मग त्याचं वजन आणि एकूण वजन, या सर्व गोष्टी आपल्याला बार बेंडिंग स्केड्यूल मध्ये लिहिणं, मेन्शन करणं आवश्यक आहे. ठीक आहे. बघा, BBS शी व्यवहार करण्यापूर्वी बार झुकण्याच्या वेळापत्रकातील मूलभूत गोष्टी शिकणे फार महत्वाचे आहे. मग आता BBS कसं काढायचं ते शिकण्यापूर्वी अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्या कुठल्या? पहिलं, स्टील बारची मानक लांबी, म्हणजेच की बार किती लांबीचा असतो. जर एक बार तुम्ही घेतला 12 mm चा, तुम्हाला माहिती असायला पाहिजे की त्याची मानक लांबी म्हणजे किती लांबीमध्ये तो अवेलेबल असतो. तर स्टील बारची मानक लांबी 12 मीटरची असते. म्हणजे तुम्ही 16 mm चा बार घ्या, 12 mm चा बार घ्या की 20 mm चा बार घ्या, त्याची लांबी 12 मीटर असते. म्हणजेच किती? 40 फीट. मग एका बारचे वजन, तर बारचे वजन लांबी, एका मीटर बारचे वजन किती? d²/162. डी काय आहे? बारचा डायमीटर. जर तुमचा बार 10 मीटरचा असेल तर 10 mm डायमीटरचा असेल तर 10²/162 ही झाली तुमच्या बारची वजन. जर तुम्हाला बारचं वजन काढायचं असेल तर एका मीटर बारचं वजन d²/162, तसंच जितक्या मीटरचं तुम्हाला बार काढायचं आहे त्याचं वजन अशा प्रकारे काढायचं. ठीक आहे. मग स्टीलची घनता म्हणजेच काय? स्टीलची डेन्सिटी ही पण तुम्हाला माहिती असणं गरजेची आहे. ती किती? 7850 kg/m³ तुमच्या स्टीलची डेन्सिटी असते. ठीक आहे. आता BBS मध्ये तुम्ही सर्व स्टीलवर काम करणार आहात, तर स्टील बद्दल तुम्हाला काही गोष्टी माहित असणे गरजेचं आहे. कुठलं? की स्टील बारची मानक लांबी 12 मीटर असते, म्हणजे 40 फीट. त्याची डेन्सिटी 7850 kg/m³ असते आणि एका मीटर साठी बारचे वजन d²/162 असते, ज्यात d म्हणजे तुमचा बारचा डायमीटर. ठीक आहे. ओके. यावर एक उदाहरण आहे की 10 मिलीमीटर डायासह बारची लांबी 12 मीटर असल्यास बारचे वजन काढायचं आहे. एका मीटर साठी वजन किती? d²/162. डी काय दिलाय? 10²/162 म्हणजे 0.61 किलो एका मीटरचं. आपल्याला किती मीटर साठी काढायचं आहे? 12 मीटर साठी. मग त्याला 12 ने इंटू करायचं. ते किती आलं? 7.40 किलोची तुमची पूर्ण स्टील आहे. डन. ओके. आता आपण बघू की कॅल्क्युलेट कसं करायचं. ओके. हे झालं BBS काढण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेच्या आहे स्टील बद्दलच्या त्या. मग आता BBS कसं काढायचं हे आपण आता सुरू करूया. बघा, स्टिरप्सची किंवा हुक लांबी किंवा कटिंग लांबी जेव्हा आपण बीम किंवा कॉलम मध्ये जेव्हा आपण रेनफोर्समेंट देतो त्यावेळी आपण काय करतो, तिथे बीम मध्ये आपण स्टिरप्स प्रोव्हाइड करतो आणि कॉलम मध्ये लॅटरल टाइल्स प्रोव्हाइड करतो. ते कशासाठी प्रोव्हाइड करतो? आपण आपल्या बीम मध्ये जी आपण लंबे त्याच्या स्पॅनला जे आपण बार टाकतो त्याला होल्ड करून ठेवण्यासाठी आपण स्टिरप्स प्रोव्हाइड करतो. बरोबर. तसंच कॉलम मध्ये बार्सला होल्ड करण्यासाठी आपण लॅटरल टाइल प्रोव्हाइड करतो. आता हे तुम्हाला जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शन, हे बघा या प्रकारे ही झाली तुमची बीम. सपोज बीम आहे हे, तर या प्रकारे आपण त्याला स्टिरप्स प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. मग त्या स्टिरप्सची जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं, त्या स्टिरप मध्ये पण स्टील लागत आहे, मग त्याची आपल्याला कॅल्क्युलेशन करायची आहे. मग ते कॅल्क्युलेशन कशी करायची? बघा, तुमचं जे स्टिरप आहे, बघा आता हे स्टिरप इथे तुम्ही एक बार असा वापरला आणि इथे असा बेंड केला, म्हणजे
इकडनं आणलेला बार अशा प्रकारे बेंड झाला, इथे एक हुक आहे, तसंच हा सुद्धा असे हुक्स दिलेले असतात. ठीक आहे, म्हणजे त्याची या प्रकारे तो असतो तुमचा स्टिरअप. एक जर आपण पकडला तर अशा प्रकारे. ठीक आहे, मग हुकची लांबी सामान्यतः बीम मध्ये ढवळण्यासाठी आणि स्तंभामध्ये बांधण्यासाठी दिली जाते. ठीक आहे, हुक कशासाठी देतो आपण स्टिरप्सला? तुमच्या बीमला व्यवस्थित पकडून ठेवण्यासाठी आपण हे हुक प्रोव्हाइड करतो. जर आपण फक्त असे लंबे लंबे दिले असते तर ते व्यवस्थित होल्ड करून राहिलं नसतं. तर त्याला होल्ड करून ठेवण्यासाठी आपण अशा प्रकारे त्याला हुक प्रोव्हाइड करतो, म्हणजे आपण आपल्या बारला अशा प्रकारे बेंड करतो. ठीक आहे, मग सर्वसाधारणपणे हुक्स रिबारच्या 2 टोकांवर ढवळले जातात किंवा जोडले जातात. मग या हुकची लांबी किती? एका हुकची लांबी 9D. 9D. डी म्हणजे बारचा डाया. बघा कसं कॅल्क्युलेट होत आहे. हा 4 इथपर्यंत आपल्याला माहिती असते, बरोबर, आपण कापलेला आहे. मग याची माहिती आपल्याला पाहिजे असते की ह्याचं किती लेंथ आहे. मग हा आहे 4D, हा पण 4D आणि हा एक D, त्याचं डायामीटर. त्याला जर आपण असं ऍड केलं 4D प्लस D प्लस 4D, ते झालं 9D. म्हणजे एका हुकची लेंथ किती? 9D. तसे जर आपण दोनही साइडनी हुक्स प्रोव्हाइड केल्या तर किती? 9D प्लस 9D 18D. ठीक आहे, बघा वरील आकृतीमधून हुकची लांबी आपण काढली 9D, म्हणजे हुक लांबी, एका हुकची लांबी 9D. पण जर स्टिरअपची एकूण लांबी आपल्याला काढायची असेल अशा प्रकारे दिलेला असतो स्टिरअप, बरोबर. इथे पण 9D आणि इथे पण 9D. मग L प्लस 9D प्लस 9D म्हणजेच काय? L प्लस 18D. तर एकूण कटिंग लांबी किती? L प्लस 2 इंटू 9D म्हणजेच L प्लस 18D. D म्हणजे काय? एका डायामीटर ऑफ बार. समजलं स्टिरअप मध्ये कसं कॅल्क्युलेशन करायची, कटिंग लेंथ कशी काढायची स्टिरअपची. ओके, हे झालं स्टिरअपचं. परत एकदा रिपीट करते, जेव्हा आपण स्टिरअपची आपल्याला लांबी काढायची असते, आता हे एका स्टिरअपची झाली, तसेच आपण नंबर ऑफ स्टिरअप्स वापरतो, बरोबर. मग जर 12 स्टिरअप वापरले तर एका स्टिरअपची लांबी इंटू 12 स्टिरअप्स, तर आपल्याला पूर्ण स्टिरअपचं स्टील मिळून जाईल. ठीक आहे, मग एका स्टिरअपची लांबी काढण्याकरिता काय करावं लागतं? आपण स्टिरअपला दोन्ही साईडला हुक प्रोव्हाइड करतो, जसं या डायग्राम मध्ये अशा प्रकारे आपण दोनही साईडला हुक, जेणेकरून हुक का बरं असते? कारण ते तुमच्या बीमचे जे मेन रेनफोर्समेंट आहे किंवा मेन बार आहे त्याला पकडून ठेवण्याकरिता आपण दोनही साईडला असे हुक्स देतो. मग एका हुकची लांबी आहे 9D, तशीच दोन याची 18D आणि हे लेंथ आहे L. मग एकूण कटिंग लेंथ L प्लस 18D. हे झालं एका स्टिरअप साठी कटिंग लेंथ. जर तसे आपण 20 स्टिरअप दिले असेल तर त्याला इंटू 20 करून टाकायचं. ठीक आहे, मग आहे बेंड लेंथ. मग आता बेंड लेंथ म्हणजे काय? तर बघा, बेंड लेंथ म्हणजे काय की जेव्हा आपण बीम मध्ये रेनफोर्समेंट देतो, मेन रेनफोर्समेंट, त्यावेळी आपण वरच्या भागाला अशा प्रकारे आपण तुमचा जो बार आहे त्याला बेंड करतो आणि त्याला वर नेतो. सपोर्ट्स मध्ये वर, खाली नेत नाही, वर. तर ते आपण त्याला वर, म्हणजे त्याला आपण क्रँक बार असं म्हणतो. ते आपण का देतो? कारण सपोर्ट्स मध्ये नेगेटिव्ह बेंडिंग मोमेंट जनरेट होते. त्या नेगेटिव्ह बेंडिंग मोमेंटला काउंटरॅक्ट करायसाठी आपण जे आहे आपली रेनफोर्समेंट खाली न ठेवता आपण त्याला बेंड करून असं वर देतो, बरोबर. आता त्याला आपण वर देतो. हे बघा इथे ते क्लिअर होईल. नाही, याच डायग्राम मध्ये बघा अशा प्रकारे ही झाली आपली लेंथ, जी अशी अशी आपण देतो. पण मग जेव्हा आपण कॉर्नर मध्ये येतो, ठीक आहे, जिथे आपलं कॉलम आहे आणि स्लॅब त्याचं जे सपोर्ट आहे त्याला मग आपण असं बेंड करून आपण त्याला वर देतो. का? कारण तिथे नेगेटिव्ह मोमेंट जनरेट होतो आणि त्या नेगेटिव्ह मोमेंटला काउंटरॅक्ट करण्यासाठी, त्या शिअर फोर्स जी तिथे जनरेट होते त्याला काउंटरॅक्ट करण्यासाठी आपण किंवा त्याला रेजिस्ट करण्यासाठी आपण असं
बारला बेंड करतो. ठीक आहे. मग बेंड का करतो? तिथली शिअर फोर्स रेजिस्ट करण्यासाठी किंवा नेगेटिव्ह बेंडिंग मोमेंट रेजिस्ट करण्यासाठी आपण हे बेंड प्रोव्हाइड करतो. जर तुम्हाला कोणी विचारलं की आपण बेंट अप बार्स का देतो, तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की आपण बारला बेंड का करतो. शिअर फोर्स, त्या सपोर्टमध्ये जो शिअर फोर्स किंवा नेगेटिव्ह मोमेंट बेंडिंग मोमेंट जनरेट होतो त्याला काउंटरॅक्ट करण्यासाठी आपण बेंट अप बार्स प्रोव्हाइड करतो. मग त्या बेंट अप बार्सची सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन करावी लागते. मग ती कशी करतो बघा. बेंड लेंथ, वाकलेल्या लांबीची गणना क्रँक्ड बार म्हणजे वाकलेली बार आणि कोपऱ्यात वाकणे यासाठी भिन्न असते. म्हणजेच काय की जेव्हा आपण बेंड लेंथ काढतो तर क्रँक्ड बार साठी बेंड लेंथ वेगळी आणि कोपऱ्यात जे आपण वाकवतो त्याच्यासाठी आपण वेगळं बेंड लेंथ काढतो. बार सामान्यतः स्लॅबमध्ये क्रँक केले जातात आणि बार स्टिरप्स किंवा टाईल्सच्या कोपऱ्यांमध्ये वाकवले जातात. म्हणजे अशा प्रकारे बघा, या प्रकारे कोपऱ्यांमध्ये वाकवले जातात. हे जे आहेत हे, याच्यासाठी कॅल्क्युलेशन वेगळं आणि स्लॅबमध्ये जे आपण अशा प्रकारे वाकवतो त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन वेगळं. जे आपण स्लॅबमध्ये वाकवतो त्याला आपण बेंट अप बार्स किंवा क्रँक्ड बार असं म्हणतो. जे आपण नेगेटिव्ह बेंडिंग मोमेंट आणि शिअर फोर्स रेजिस्ट करण्यासाठी करतो. आणि दुसरं आहे कोपऱ्यांमध्ये वाकवणं, म्हणजे स्टिरप्स आणि टाईल्स मध्ये आपण त्याला कोपऱ्यांमध्ये वाकवतो. तर या दोन्हीसाठी बेंड लेंथ आपण वेगवेगळ्या प्रकारे काढतो. पहिला आहे क्रँक केलेल्या बार मध्ये बेंड लांबी गणना. स्लॅबमध्ये शिअर स्ट्रेसचे प्रमाण जास्त असते. या तणावाचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही सहसा स्लॅबच्या समर्थनांच्या शेवटी बार क्रँक करतो. शिअर स्ट्रेस किंवा शिअर फोर्स रेजिस्ट करण्यासाठी आपण बेंट अप बार्स प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. मग खाली दिलेली आकृती स्लॅब मधील वाकलेली बार दर्शविते. बेड लांबीची गणना करण्यासाठी खालील प्रक्रिया खालील प्रमाणे आहे. अशा प्रकारे आपण बार्सला बेंड करतो. हे असं पुढे असं समोर समोर गेला आणि तिथे पण सुद्धा आपण अशा प्रकारे त्याला बेंड केलेला आहे. ठीक आहे. मग याची आपल्याला लांबी काढावी लागते. बघा, वरील आकृतीतून बार कोणात वाकलेला आहे अतिरिक्त लांबीला सादर केली गेली आहे. मग अतिरिक्त लांबी LA काढण्यासाठी L1 मायनस L2 करावा लागतो. ठीक आहे. या आकृतीमधून L1 जर काढायचं म्हटलं तर कसं काढाल? D अपॉन L साइन थिटा आणि L2 साठी D अपॉन टॅन थिटा. बघा, L2 साठी D अपॉन टॅन थिटा आणि L1 साठी D अपॉन साइन थिटा. मग LA म्हणजे जी तुमची ऍडिशनल लेंथ आहे ते कशी निघेल? L1 मायनस L2, D साइन थिटा मायनस D टॅन थिटा. ठीक आहे. D म्हणजे वाकलेल्या बारच्या वरच्या आणि खालच्या हातांच्या मध्यभागी उभा अंतर, म्हणजेच हा अंतर. हा जनरली आपण तुमचा जो बीमची जी विड्थ असते त्याच्या इतकी घेतो, त्यातून कव्हर मायनस करून. ठीक आहे. कव्हर आपण घेत नाही. हे जे बीम किंवा स्लॅब वजा खालचा आणि वरच्या आवरणाच्या कव्हर ऐकून खोली इतके आहे. म्हणजेच काय की जे तुमचं D आहे, जे इथे D आपण वापरलं, हे आपण बीमची विड्थ घेतो सहसा, पण त्यातून कव्हर मायनस करून. ठीक आहे. मग क्रँक्ड बार साठी ऍडिशनल लेंथ कशी काढायची? D अपॉन साइन थिटा मायनस D अपॉन टॅन थिटा. बघा, विविध अँगल साठी जर 30 डिग्रीनी क्रँक केलेला असेल तर साइन 30 D अपॉन 0.500 टॅन हे त्याचं मायनस इतकं. मग 45 डिग्री साठी 60 डिग्री, 90 डिग्री आणि 135 डिग्री. हे झालं एका साईडचं. पण दोनही साईडला आपण बेंड, जसं हे एका साईडला आहे तसंच इथे समोर सुद्धा आहे. मग दोनही साईडला इंटू 2 करावा लागतो. ओके. एखाद्या विशिष्ट कोनात बार क्रँक झाल्यास अतिरिक्त लांबी बारच्या एकूण लांबीमध्ये जोडली जाते. मग जर एकूण लांबी काढायची म्हटली तर हा जो तुमचा L पोर्शन आहे तो प्लस हे दोनही क्रँक्ड लेंथ म्हणजे ऍडिशनल लेंथ. ठीक आहे. अशा प्रकारे तुमची एकूण लांबी निघते. हे झालं जेव्हा आपण बेंट अप बार साठी कॅल्क्युलेशन. मग दुसरं कुठलं आहे? जेव्हा कोपऱ्यात आपण वाकवतो. कोपऱ्यात कधी वाकवतो? स्टिरप्स आणि लॅटरल टाईज. स्टिरप्स आपण बीम मध्ये देतो आणि लॅटरल टाईज आपण कॉलम मध्ये देतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं.
मग जर बार कोपऱ्यांवर वाकलेले असताना वाकणे लांबीची गणना. जर 45 डिग्रीनी वाकलेले असेल तर 1D, 90 डिग्रीनी वाकलेले असेल तर 2D आणि 135 डिग्रीनी वाकलेले असेल तर 3D. बघा, 2 bends at 135 डिग्री म्हणजे 2 into 3D, 3 bends at 90 डिग्री म्हणजे 3 into 2D अशी दिलेले असते. ठीक आहे, ही किती यांनी बेंड केलेलं आहे आणि हे बघा हा झाला अँगल, किती यांनी बेंड केलेले आहे आणि किती बेंड्स दिलेले आहे. ठीक आहे, जर 45 डिग्री असलं तर 1D, 90 डिग्री 2D आणि 135 डिग्री म्हणजे 3D. या तीनच अँगल मध्ये आपण कोपऱ्यांमध्ये आपले स्टिरप्स आणि हे वाकवतो. ठीक आहे, वरच्या डायग्राम मधून येथे 3 बेंड आहेत जे 90च्या कोनात वाकलेले आहेत आणि 135च्या कोनात वाकलेले आहे. बघा, 2 बेंड्स 135 डिग्री आणि 3 बेंड्स ॲट 90 डिग्री. याचं जर आपल्याला बेंड लेंथ काढायची असेल तर कसं काढणार? 3 into 3D प्लस 2 into 3D प्लस 3 into 2D आणि D म्हणजे तुमचा डायामीटर. डायामीटर किती दिला आहे बारचा? 8 mm. बघा, 3 into 90 ची बेंड लांबी प्लस 2 into 135 ची बेंड लांबी, 3 into 2D प्लस 2 into 3D 12D, 12 into 8 96 mm आहे तुमच्या बेंड लेंथ. आणि त्याला मग लेंथ मध्ये जोडायचे. तुमची जी स्टिरपची जी लेंथ आहे त्याला एकूण लांबी काढण्याकरिता. कळालं? हे अतिशय सोपं. मग आपण पहिले काय बघितलं? स्टिरप साठी कटिंग लेंथ कशी काढायची? L प्लस 9D प्लस 9D, दोन्ही साईडला हुक्स प्रोव्हाइड करतात स्टिरप्सला. एका हुकची 9D तर दोन याची 18D, L प्लस 18D त्याची एकूण लांबी. क्रँक्ड बार साठी कटिंग लेंथ कशी काढायची? L प्लस LA. मग LA कसं काढायचं? D अपॉन साइन थिटा मायनस D अपॉन टॅन थिटा. मग थिटाच्या हिशोबाने थिटाची व्हॅल्यू टाकायची आणि D ची व्हॅल्यू टाकायची. D ची व्हॅल्यू म्हणजे कुठली? तुमच्या बीमची जी साईज असते कव्हर मायनस करून. ठीक आहे, मग आपण कोपऱ्यामध्ये जे बेंड प्रोव्हाइड करतो त्याच्यासाठी बघितलं. जर 45 डिग्रीनी वाकलेलं असेल तर आपण 1D घेतो, 90 डिग्रीनी 2D आणि 135 डिग्रीनी 3D. ठीक आहे, मग आहे तुमची ओव्हरलॅप लेंथची लांबी कशी काढायची. बघा, ओव्हरलॅप लेंथ म्हणजे असं, जेव्हा जर इथे दाखवलेलं आहे रिबारची प्रमाण लांबी जर 12 मीटर आहे, पण बघितलं की एका स्टील बारची मानक लांबी किती? 12 मीटर. समजा स्तंभाची उंची 20 मीटर आहे, तर मला एक 12 मीटरचा लागेल आणि एक 8 मीटरच्या लांबीचा लागेल. तर असे दोन बार ओव्हरलॅप लांबीसह मी, म्हणजे एक 12 मीटरचा आणि एक 8 मीटरचा लागेल 20 मीटरसाठी. पण कितीचे असतात ते? 12-12 मीटरचे. म्हणून या प्रकारे ती ओव्हरलॅप लेंथ येते. मग आता ही ओव्हरलॅप लेंथ काढण्यासाठी फॉर्म्युला, जर कॉम्प्रेशन सदस्यासाठी ओव्हरलॅप असेल म्हणजे स्तंभ तर 50D, जर कॉलम मध्ये ओव्हरलॅप असेल तर 50D घ्यायचा असतो आणि जर बीम मध्ये, बीम टेन्शन मेंबर असतो त्याच्यासाठी आपण 40D घेतो. D काय आहे? बारचा व्यास, डायामीटर आहे बारचा. ओके, स्ट्रक्चरल मेंबर मध्ये जो तुमचा कॉलम आहे तो कॉम्प्रेशन घेतो आणि बीम हा टेन्शन घेतो. ठीक आहे, तर त्यासाठी वेगळे वेगळे फॉर्म्युला आहे. कॉलम मध्ये जर ओव्हरलॅप असेल तर 50D आणि बीम मध्ये असेल तर 40D. ओव्हरलॅप म्हणजे अशा प्रकारे दिसतं. ओके, मग त्यानंतर आपण पुढील लेक्चर मध्ये बार बेंडिंग वर उदाहरण बघू. ओके, त्याच्या आधी आपण जे आज बघितलं की बार बेंडिंग शेड्यूल म्हणजे काय, की आपल्याला जे स्टील लागणार आहे त्याची एकूण क्वांटिटी, किती नंबर्स लागणार आहे, त्याचे एकूण लेंथ, वेट, हे सर्व आपण बीबीएस मध्ये दाखवतो. मग आपण त्याचे फायदे बघितले आणि मग आपण स्टिरपचं कसं काढायचं लेंथ आणि बेंट अप बार्सची लेंथ कशी काढायची, जर कॉर्नर मध्ये बेंड असतं त्याची लेंथ कशी काढायची, या सर्व गोष्टी आपण या लेक्चर मध्ये बघितल्या. पुढील लेक्चर मध्ये आपण यावर काही न्यूमेरिकल्स उदाहरणं बघूया.